ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी आढावा बैठक प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी तयारीची घेतली माहिती। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा दिनांक 12 एप्रिल रोजी संपन्न होत असून यात्रा नियोजनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ज्योतिबा येथे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली। ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक डोंगरावर येतात। त्यासाठी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने गेल्या 1.5 महिन्यापासून तयारी सुरू केली आहे। 12 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेची यात्रा संपन्न होत आहे। त्यामुळे नियोजनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिबा येथे जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांकडून कामाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली। ज्योतिबा चैत्र यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तयारी सुरू असून सेंटर प्लाझा येथील अतिक्रमण काढण्यात आली आहेत। पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत, देवस्थान या महत्त्वाच्या विभागाकडून माहिती घेण्यात आली। येत्या शनिवारी 29 मार्चला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली। ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा 12 एप्रिलला शनिवारी होणार आहे, 12 एप्रिल 2025ला। त्या अनुषंगाने प्रशासनाकडून मागचा 1.5 महिना वेगवेगळ्या प्रकारे मीटिंग घेणे आणि तयारी सुरू आहे। या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि त्या यात्रेमध्ये अजून काही आपल्याला अंतिम काही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबाबत सूचना देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 29 मार्च रोजी दुपारी 3 वाजता ज्योतिबा डोंगर येथेच बैठक सर्व शासकीय अधिकारी आणि महत्त्वाचे नागरिक गावातले यांची बैठक आयोजित केलेली आहे। सदर बैठकीसाठी जिल्ह्यातले सर्व प्रमुख अधिकारी त्याचबरोबर गावातले महत्त्वाचे जे नागरिक आहेत आणि दुकानदार आहेत त्यांनाही बोलवण्यात आलेलं आहे। आत्तापर्यंत आपण यात्रेच्या अनुषंगानं सेंट्रल प्लाझा किंवा त्या परिसरातली अतिक्रमणं काढलेली आहेत, पण आता त्याबरोबर परवाच्या मिटिंगला एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला ज्योतिबाची यात्रा ही प्लास्टिक मुक्त करायची आहे। तर त्या अनुषंगाने काही तयारी केलेली आहे, त्याचाही आढावा माननीय जिल्हाधिकारी घेणार आहे। आणि त्याच आपली नेहमीची यात्रेची तयारी जी आहे, आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत विभाग ही महत्त्वाचे विभाग आहेत, MSEDCL, तर ह्या सर्वांची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे। त्याचाही आढावा आजच्या मीटिंगमध्ये घेतला आणि परवाच्या मीटिंगमध्ये त्याबाबतही काही अजून सूचना देऊन आपल्याला यात्रेच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यासाठी ही मीटिंग घेतली जाणार आहे। या आढावा बैठकीला पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संगपाळ, ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस कैलाश कोडक, ग्रामसेवक शिवाजीराव पाटील उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।